सर्वप्रथम आज 2:30 वाजता महापौरांच्या दालनामध्ये गटनेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि गटनेत्यांची बैठक ज्या वेळेला असते तेव्हा सर्वसा गटनेत्यांशिवाय इतर गटनेत्यांच्या वतीने येणारे विषय याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती, परंतु सदर ठिकाणी असणारे जे शिंदे गटाचे गटनेते आहेत जे अमय घोले यांनी महापौरांना सांगितलं आमचा काही एक विषय आहे, तुम्ही आत जाऊन बसा. आणि तो जो अपमान आहे, कारण शेवटी आमच्या ज्या विरोधी पक्ष नेत्या आहेत त्या सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत, त्या माजी महापौर आहेत मुंबईच्या, आणि असं असताना त्यांचा मान सन्मान ठेवणं ते देखील स्वतःच्या दालनात ही सर्वस्वी महापौरांची जबाबदारी होती. आम्ही महापौरांना यासाठी दोषी धरतोय, त्याला कारण म्हणजे महापौरांनी त्याच वेळेला अमय घोले यांना सांगितलं असतं की असं तुम्ही बोलू शकत नाही तर हा विषय निघाला नसता, परंतु महापौरांनी त्यावेळेला चिडी चाप राहून जो अपमान होतोय तो अपमान करण्यास महापौर देखील भागीदार आहेत असं आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही हा सभागृहात विषय घेतला. सभागृहात विषय हरकतच्या मुद्द्याद्वारे घेतल्यानंतर अमय घोले यांनी देखील मान्य केलं की एका नगरसेवकाच्या प्रभाग निधीसाठी मी त्यांना सांगितलं. मग विरोधी पक्षनेत्यांचा जो विषय असतो तो गटनेत्यांच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांचा मान सन्मान हा कुठल्याही नगरसेवकांपेक्षा मोठा असतो आणि त्याचा आम्ही विरोधी पक्षनेत्यांचा जो अपमान केलाय त्याचा आम्ही निषेध म्हणून आज आम्ही किल्ले म्हणजे शिवसेना असू दे, काँग्रेस पक्ष असू दे, मनसे असू दे, त्याचप्रमाणे MIM असू दे, या सर्वांनी समाजवादी आम्ही एकत्रित मिळून आज सभात्याग केलाय. आणि आज आम्हाला कळतंय की प्रशासन कसं वागतंय त्याला पूर्णपणे महापौरांचा पाठिंबा आहे आणि या घटना वारंवार घडतायत आणि याचा आम्ही निषेध करतो. आणि भविष्यात जर अशा घटना घडल्या तर आम्ही गप्प बसणार नाही, कारण शेवटी सभागृह चालवणं ही जशी आमची जबाबदारी आहे तशी महापौरांची देखील जबाबदारी आहे आणि महापौर सभागृह चालवण्यासाठी हे योग्य नाही हे याच्यावरून सिद्ध होते. आशीर्वाद पांजमीजी, तुम्ही सुद्धा या सगळ्याला अनुमोदन दिलेले, तुमच्यासोबत समाजवादीचे गटनेते असतील किंवा MIM चे गटनेते संवाद साधत होते की आम्हाला आपल्या सगळ्यांना बोलून आपल्याला जे ते डावलून वेगळ्या चर्चा सुरू झाल्या, काय तुमचं म्हणणं? आज 10 वाजता महापौराचे दालनात सगळे पक्षाचे गटनेत्याची मीटिंग होती. त्या मीटिंग सुरू झाल्याच्या पूर्वी ते शिवसेना शिंदे सेनाचे गटनेते तिकडे आले आणि त्यांनी सांगितलं की भाई मला पर्सनल काय गोष्ट करायची आहे तर तुम्ही लोक आतमध्ये जा, केबिनचे एंटी चेंबरमध्ये जा. एंटी चेंबरमध्ये जाण्याच्या नंतर त्याला सगळ्यांना असा लागला की बाबा या इन्सल्ट झालेली आहे, त्यामुळे ते परत बाहेर निघून आले. त्याच्यानंतर आमची गोष्ट झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला असा वाटला की बाबा हे विरोधी पक्ष नेता किंवा आणखीन जे नेता होते तिकडे त्यांचा ते अपमान आहे आणि हे अपमान हे बरोबर नाही. त्यामुळे आम्ही या मुद्द्यावर शिवसेनेने उभाटांनी जे हरकतीचा मुद्दा घेतलेला आहे त्या मुद्द्यांना आम्ही अनुमोदन केले आणि त्याच्यानंतर आम्हाला जे म्हणायचं होतं ते आम्ही म्हणाले. पण एक गोष्ट आपल्यासमोर म्हणायची आहे, 2:30 वाजता ज्यावेळी मीटिंग होती गटनेत्याची सर्व पक्षांची त्यावेळी ते शिंदे सेनाचे गटनेते आले आणि ते सांगितले की बाबा आमची काय पर्सनल काय गोष्ट आहे, तुम्ही आतमध्ये जा. आणि त्याच्यानंतर आता ते सभागृहात सांगतात की आमची एक नगरसेवकांची विकासची निधी संदर्भात आम्ही बोलत होते. ते 2:30 वाजता आमची मीटिंग होती गटनेत्यांची, त्याची एवढी काय काळजी होती की तुम्ही याच्या पहिले तुम्ही हे सांगत होते की बाबा आमची हे मीटिंग जे आहे विकास निधीची आहे, विकास निधीची मीटिंग नंतर केली होती. हे मीटिंग जे त्यांची झाली त्यांचा जे राग होता ते फक्त महापौरांचा जे अपमान झाला साईन हॉस्पिटलमध्ये आज त्यावर त्यांचा अपमान होता, त्याचा विरोध होता आणि त्यांचा नाराजगी होती, यासाठी ते गेले होते. पण ते गोष्ट समोर सांगत नाही ना सांगता त्यांनी सांगितलं की विकास निधीची बात होती असं म्हणणं आहे.